शरारा पॅन्ट आणि टॉप. तर टॉप आणि पॅन्टचं कटिंग बघायचं असेल तर आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे. कारण मला 3 वर्षाच्या मुलीचं टॉप आणि पॅन्ट शिवायचं होतं. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मापे दिलेली आहे जिया धोटे यांची. छाती 20, कमर 18 आणि सीट 20 इंच. ओके, तर आता आपल्याला माप टाकायची आहे. 4 फोल्ड कपडा मी घेतलेला आहे आणि 4 फोल्ड कपडा म्हणजे पूर्ण पन्हा त्याला डबल केलेला आहे आणि माप टाकायला सुरुवात केलेली आहे. ओके, हा कपडा होता सॉफ्ट कॉटन होता आणि त्यावरती मी मार्जिन 8 इंच 9 इंचचं मार्जिन ठेवून मी कंप्लीट बॉक्स तयार करून घेणार आहे. तर 20 इंचाची छाती आहे. तर 20 इंचाच्या मापानुसार मी बॉक्स तयार करणार आहे. तर 5 इंच 20 इंचचा फोर्थ म्हटला म्हणजे 5 इंच येतो. तर 5 इंचामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायची आहे, 7 इंच. ओके, तर आपण तसा बॉक्स तयार करून घेऊ. कॅल्क्युलेशन 7 इंचाचं होत होतं, त्याच्यात अर्धा इंच मार्जिनसाठीच ठेवलेलं आहे. 8 इंचाची लेंथ आहे, तर 2 इंच त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि 1.5 इंचावरती गळारुंदी ठेवलेली आहे. 3.5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि खाली 5 इंचाचं आर्म होल घेतलेला आहे आणि वरतून अर्धा इंच शोल्डर डाऊन दिलेला आहे. त्याच्यानंतर क्रॉस लाईनमध्ये 1 इंच घेतलेला आहे आणि तो शेप तयार करून घेतलेला आहे. 5 इंचाचा गळा घेतलेला आहे लेंथ आणि षटकोन आकार तयार करून घेतलेला आहे. ओके, आणि हा आकार पूर्ण कट करून घेतलेला आहे. शोल्डर डाऊन फिटिंग अर्धा इंच फिटिंगची जातच असतात. ओके, आणि आर्म होल साईड पण कट करून घेतलेली आहे. हा जो कपडा शिल्लक राहिलेला आहे त्या कपड्यामध्ये मला रिफल टाकायची आहे. ते पण आता जो टॉप शिवला त्या टॉपच्या खाली लावायला. तर पोटावरती येईल तो, तर त्या भागावरती मला 3 इंचाची रिफल तयार करायची आहे आणि ते 3 इंचामध्ये 1 इंच ॲड केला असता 4 इंचाची रिफल छानपैकी तयार होऊन जाईल मागच्या भागाला आणि पुढच्या भागाला. ओके, तर हे रिफल टाकायसाठीच मी हा कपडा काढलेला आहे आणि अशा प्रकारे या रिफल्स तिथं जॉईन होऊन जातील. हा कपडा मी डबलचा घेतलेला आहे आणि या पद्धतीने मी करणार आहे. ओके, तुम्हाला समजलं असेल. तर आता याला लावायचं आहे मला अस्तर. तर मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे व्हाईट कलर आणि त्यामध्ये मी आता उरलेल्या कपड्यामध्येच तिथंच ॲडजस्ट करणार आहे आणि ते मार्जिन कट करून घेणार आहे. अस्तर लावल्या असता कपड्याची फिनिशिंग एकदम सुंदर आणि एकदम साफसुथरी येत असते. तर आता हे कट करून घेऊ आणि एकदम छोटा माप आहे. मागच्या वेळेस जे केलं ना ते 5 वर्षाचं 7 वर्षाचं आणि 10 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलीचं होतं. आता हे माप एकदम छोट्या म्हणजे 3 वर्षाच्या मुलीच्या मापाची आहे. चेस्ट 20ची होती आणि सीट पण 20चीच होती. ओके, तर 20च्या मापानेच मी उंची फिटिंग वगैरे सर्व ते टाकलेलं आहे आणि उंची तर तुम्हाला माहिती आहे मी किती घेतलेली आहे. तर पॅन्टची उंची 23 इंच आहे. तर 23 इंचामधून आपल्याला टोंग्याच्या वरचा जो भाग आहे त्या भागामध्ये पॅन्ट आपल्याला तयार करायची आहे. तर 11 इंचाची ती पॅन्ट भरलेली आहे आणि जी सीट आहे त्याच्यामध्ये मी 4-5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून घडी आखलेली आहे. 2 इंच मी इलास्टिकसाठी ठेवलेले आहे. 7 इंचावरती क्रोच एरिया घेतलेला आहे. टोटल झालेले आहे 9 इंच आणि 1.5 इंच क्रॉच एरियासाठी घेतलेला आहे. ओके, समजलं माप. लेंथ घेतलेली आहे 11 इंच. क्रॉच एरियासाठी घेतलेला आहे मी टोटल 9 इंच, कारण 2 इंच त्याच्यामध्ये मी इलास्टिक टाकण्यासाठी यूज केलेले आहे. ओके, तुम्ही रिपीट हा व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. ही झाली आपली टोंग्याच्या वरची पॅन्ट मुलीच्या मापाची. ओके, आणि त्याच्या खाली रिफल अटॅच करायची आहे. तर आता ही जी पॅन्ट शिवली 11 इंच, तर 11 इंचाच्या खाली आपल्याला जेवढं माप शिल्लक राहतं तेवढं आपल्याला रिफल घेण्यासाठी पाहिजे आहे. ओके, तर आता तेवढीच मी रिफल तयार करण्यासाठी घेणार आहे.
पण 11 इंच मायनस करून घेणार आहे. ओके, तर असे 11 इंच मी तिथं ठेवलेले आहे आणि 23 इंचाची पॅन्ट आहे, तर 23 इंचामध्ये मी मार्जिन ठेवणार आहे आणि मार्जिन ठेवल्यानंतर ते कट करून घेणार आहे. आता मी 2 इंच मार्जिन ठेवलेले आहे इथं बघा. 23 मध्ये 2 इंच मार्जिन म्हणजे 25 इंच झालेलं आहे आणि तिथून ते रिफल कट करून घेणार आहे. आणि हीच रिफल मी पायाच्या खाली लावणार आहे, दोन्ही पायांमध्ये अशी जॉईन करून. ओके, आता हे आपण कटिंगचं बघूया. त्याच्या आधी मला त्याला लावायचं आहे अस्तर आणि अस्तराशिवाय पॅन्ट चांगली दिसत नाही. तर मी खालची जी रिफल आहे त्याला लावणार नाही आहे, फक्त वरची जी पॅन्ट आहे त्यालाच अस्तर जॉईन करणार आहे. ओके, आणि आता ही झाली एक बाजू आणि दुसरी घेण्यासाठी पण दुसरी पॅन्ट त्याच्यासाठी पण मी हा कपडा ॲडजस्ट करणार आहे तिथं आणि तसा ॲडजस्ट करून त्याला हे करणार आहे, टच करून देणार आहे. कारण कपडा अस्तरमध्ये जेवढा आपण काटकसर करू ना तेवढं चांगलं असतं. कारण अस्तराचा कपडा थोडाफार इकडे तिकडे जरी कमी जास्ती लागला तरी चालतो, काही प्रॉब्लेम होत नाही. ओके, करणाराच्या हाती पण असतं ते की अस्तर तुम्ही कसं वापरणार आहे, तिरपं लावून कसं तरी ॲडजस्ट करून, ही एक कला असते, एवढं लक्षात ठेवा. आता कटिंग घेऊया. तर आता रिफल घेतलेली आहे आणि ते रिफलचे जॉईन करून घेतलेले आहे. दोन्ही तिन्ही जे रिफलचे जे पट्टे होते ते पट्टे जॉईन करून घेऊ आणि जॉईन झाल्यानंतर आपल्याला त्याला एका बाजूने वाकवायचे आहे. एका बाजूने वाकवून झाले की दोन्ही पण रिफल तयार करून घेऊ आणि जॉईन करून देऊ टॉपला. आता हे टॉपच्यासाठी रिफल तयार झालेली आहे. टॉपचा एक भाग घेतलेला आहे आणि त्या भागावरती हा भाग शिधा आहे आणि त्या भागावरती ही रिफल मला उलटी ठेवायची आहे. ओके, म्हणजे आतमधून दोन्ही शिधे भाग वाकवल्या जातील. ओके, आणि आता रिफल टाकून घ्यायची. 2 इंच मार्जिन ठेवून पूर्ण रिफल जॉईन करून घ्यायची. कारण 1.5 इंच 2 इंच हे फिटिंगमध्ये जातच असतात शेवटून आणि त्यामुळे आपण रिफल फिटिंग करून घ्यायची व्यवस्थित. ओके, शेवटची पण बघा कशी केलेली आहे आणि व्यवस्थित ते पूर्ण झालेली आहे. आता त्याच्यावरतीच लगेच अस्तर घेऊन घ्यायचं आणि त्याच भागावरती अस्तर जॉईन करून द्यायचं. तुम्हाला लागलं तर इथं डबल शिलाई पण तुम्ही टाकू शकता, पण मी टाकलेली नाही आहे कारण ऑलरेडी आहे शिलाई. आणि हे रिफल थोडं आतमध्ये घालून मला गळ्याचा आकार प्रॉपर तयार करून घ्यायचा आहे, ते पण एकदम ताणून व्यवस्थित आणि मार्जिन ठेवून. ओके, आता गळा शिवून घेऊ. त्याच्या अगोदर काखुली झाली की गळा, शोल्डर टच करायचं नाही. शोल्डराचा जो उभा भाग आहे तो जोडायचा नाही. आता गळा घेतला, कॉर्नरवरती सुई टक केली, परत शिलाई घेतली, परत सुई टक केली. आता परत शिलाई घ्यायची, सुई आतमध्ये टक करायची. इकडे पण तसंच करायचं कंटिन्यू. एक्स्ट्राचं मार्जिन सगळं कट करून घ्यायचं आहे, शोल्डरचं, गळ्याचं आणि काखुलीचं. ओके, आणि त्याच्यानंतर इथे आपला काखुलीचा भाग जो गोल असतो तिथं आपल्याला कट करायचं असतं नॉचिंग, आणि ते केल्याशिवाय आकार येत नाही. तिन्ही कोपरे, चारी कोपरे आपल्याला नॉचिंग करून व्यवस्थित करायचं. शिलाईपर्यंत जाऊ द्यायचं, पण शिलाई कट होऊ द्यायची नाही. ओके, आणि हे उलटवून घ्यायचं. हे उलटवल्यानंतर शोल्डर पण व्यवस्थित काढून घ्यायचे दोन्ही बाजूचे.
आणि तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आकार आलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही प्रेस जरी मारली ना तरी एकदम प्रॉपर येऊन जातो आकार, प्रेस केली असता, पण मी प्रेस करत नाही शक्यतो. जसं शिवाला तसंच शिवत असते. प्रेस करून माझा एक वेळा कपडा जळून गेला होता, त्यामुळे मी प्रेस शक्यतो टाळतेच. आणि तुम्ही बघू शकता की प्रेस करण्याची बी गरज वाटत नाही, कारण शिलाई एवढी प्रॉपर येत असते ना की काहीच गरज पडत नाही. आता जसं हे वरचं टॉपचं फ्रंटची साईड जशी शिवलेली आहे, तशीच बॅक साईड आपल्याला शिवायची आहे आणि तीच कंटिन्यू करायचं आहे. जसं आता हे केलं तसंच बॅक साईड आपल्याला कंटिन्यू करायची आहे. ओके. तर आता आपण ते करून घेऊ. आणि आता हे दोन्ही पण तयार झालेले आहे, फ्रंट आणि बॅक. तर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर जॉईन करायला. तर दोन्ही कपडा आतमध्ये ठेवून मी मार्जिन शिलाई शिवून घेतलेला आहे शोल्डर. ओके. आणि दोन्ही शोल्डर शिलाई डबल टाकलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे दोरा. आता काखुलीचा भाग फिटिंग करायचा आहे. तर काखुलीचा भाग असा फिटिंग करायचा आहे, अर्धा इंच मार्जिन ठेवून, की व्यवस्थित दिसला पाहिजे. खाली मार्जिन पण व्यवस्थित आलं पाहिजे आणि आपलं बरोबर कट टू कट मार्जिन आलेलं असतं. कोणत्याही फिटिंगमध्ये एकदम कट टू कट झालेलं असतं, कारण आपण कमी जास्ती काहीच करत नाही. ओके. आता आपल्याला लावायचं आहे बेल्ट. मागच्या वेळेस बेल्ट मी सेंटरला लावले होते. थोडंसं मार्जिन इकडनं तिकडनं 2-2 इंच ठेवून लावलेलं होतं. पण आता मला आठवण होती, तर मी आधीच बनवून ठेवलेले होते आणि ते जॉईन करून घेतले. ओके. आता जसं आता हे केलं फिटिंग करून, तसं दुसरा बेल्ट पण लावायचा आहे. बेल्ट आतमधून टाकायचा, ज्या ठिकाणी लावायचा आहे कमरेच्या भागावरती, आणि तिथं बेल्ट पकडून धरायचा आणि वरतून फिटिंग करून द्यायची. ओके. शिलाई डबल टाकायची तिथं आणि थोडीशी शिलाई तिरपी करून घ्यायची. ओके. आता हा भाग तुम्ही बघू शकता टॉप झालेला आहे आणि ज्या भागामध्ये मी शिलाई टाकून बेल्ट लावलेला आहे, तो पण भाग कसा दिसतोय तुम्ही बघू शकता. आणि माझं काही प्रेस वगैरे केलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता की कसं केलेलं आहे. तुमच्या समोर शिवत आहे आणि कंटिन्यू करत आहे. ओके. प्रेसची सुद्धा गरज पडत नाही जर आपण प्रॉपर शिलाई केली असल्यास. आता आपल्याला घ्यायची आहे पॅन्ट शिवायला. तर पॅन्टचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ पण मी याच पॅन्टचा टाकलेला होता. या पॅन्टमध्ये मला रिफल खूप कमी लावायची सांगितली होती. कारण ही ऑर्डर आलेली होती मला मोरेश्वर नगरमधून आणि मी त्या मुलीला शिवून दिलं होतं, "मावशी मला पिंक कलरच पाहिजे आहे आणि त्याचंच शिवून द्या." तिला मी भरपूर कपडे दाखवले तरी पण ती त्याच कपड्यावरती फिरून त्याच कपड्यावरती आली आणि म्हटलं ठीक आहे. मग तिला तो ड्रेस मी शिवण्याचा प्रयत्न करत आहे आणि रिफल खूप कमी टाकायच्या सांगितल्या होत्या पायामध्ये, कारण की तिला चालता येत नव्हतं. तो दुसरा ड्रेस घातला होता. तर तो ड्रेस खूप मोठा होता, कारण तो 5 वर्षाच्या मुलीचा होता आणि ती 3च वर्षाची होती. तर त्याच्यामुळे राहून गेलं. मग तिला मी हाच ड्रेस कंप्लीट करून देणार आहे आणि तुम्ही ही पॅन्ट कंटिन्यू करू शकता.